म्हणजे पाऊस हा काही सरळ नाही पडत आहे. पाऊस पूर्ण आडवा तिडवा वाकडा तिकडा एकदम कसाही येतो. बापरे, पोंचो आहे की पांचा आहे, सगळीकडे लफडी रे, सगळीकडे लफडी, नुसती लफडी. म्हणजे आणि त्यामध्ये प्रत्येक लफड्यांमध्ये ऑटोवाले इन्वॉल्ड आहेत. तिला नुसती ट्रॅफिक आहे इथे. अडकले का आता, ठोकले पण वाटतं का आता. पाऊस आहे, पाऊस आहे, डेंजर डॉन पाऊस. पाऊस बोलते मला पण माज आला आज. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा पावसाळ्याचा फिलिंग येतो आहे. लिटरली पाऊस घाबरवतो आहे. मला नाही वाटत जास्त लोक येतील ऑफिसला, आपण तर निघालो. पाऊस तर ठीक आहे, पण हवा एवढी आहे ना, म्हणजे पाऊस हा काही सरळ नाही पडत आहे. पाऊस पूर्ण आडवा तिडवा वाकडा तिकडा एकदम कसाही येतो. हाफ पॅन्ट पण तुमची हाफ भिजते, नाही समजू शकता. कॅमेऱ्यामध्ये किती ना होतं आहे ह्या गोष्टी दिसत आहे माहीत नाही. फालतू लोक आहेत सिरियसली, कचरा फेकतात रस्त्यावर. कॅमेऱ्यात एवढं हे होतं की नाही जस्टिफाय माहीत नाही. काळोख तर भरपूर झाला आहे. हे ढग आहेत मुंबईवरती, मजबूत पाऊस देऊन जाणारे. पाऊस असा एकदम सटासट नाही आहे, नॉर्मल आहे, चिल आहे, म्हणजे मॅनेजेबल. एव्हरीडे एक हसल आहे. लोक ज्या प्रकारे रोडवर म्हणजे गाड्या चालवतात, चालतात वगैरे, बाईक चालवतात, स्कूटी चालवतात, एव्हरीडेची हसल आहे. बापरे, पोंचो आहे की पांचा आहे गावात. इथून 2 जण जातील, इथून 2 जण जातील, एवढा मोठा आहे. मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी ना परफेक्ट वेदर होतं. कारण जर इकडे असा पाऊस आहे तर अराउंड म्हणजे मुंबईच्या अराउंड पण थोडासा अशाच लेवलचा पाऊस असेल. शॉर्ट राईड मस्त, एक परफेक्ट वेदर होता आज. बात सही आहे. तिकडे एक शाणा पार्किंग करतोय, काय बोलायचं बोला, बिझी रस्त्यावर. सकाळी सकाळी शिव्या खायची कामं करतात. तिकडे पण काहीतरी झालं, पण आपल्याकडे टाईम नाही. नुसती लफडी रे, नुसती लफडी. लफड्याचा ब्लॉग आहे. सगळीकडे लफडी रे, सगळीकडे लफडी, नुसती लफडी. म्हणजे आणि त्यामध्ये प्रत्येक लफड्यांमध्ये ऑटोवाले इन्वॉल्ड आहेत. प्रत्येक लफड्यांमध्ये ऑटोवाले. आणि मग ऑटोवाल्यांना नाही बोलायचं आपण. आज के लिए फिलहाल इतना ही. आज कमी ट्रॅफिक आहे. म्हणजे जसं मी बोललो, वर्क फ्रॉम होम करत असतील सगळी असे मोस्टली लोक. जास्त पावसामुळे आपल्याकडे ऑप्शन नाही वर्क फ्रॉम होमचं, आपण ऑफिसलाच जायचं. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. अरे दादा रे, हवा बघू शकता तुम्ही, काकांच्या छत्रीची फार हालत झाली. त्या असं कळत नाही ना हवेचं. बापरे, जीपवाल्याने लेफ्ट घेतला, इकडून ह्या माणसाने राईट घेतला. सगळीजण म्हणजे रस्त्यावर चालणारे पण असू द्या, सगळीजण खड्डे चुकवतात. आणि ऑब्व्हियसली चुकवणार ना, खड्ड्यात कोणाला जायचं आहे. आणि मग अशामुळे ॲक्सिडेंट होतात. कोणीतरी एकदम एक्स्ट्रीमली राईट लेफ्ट मारतं आरशाचा अंदाज न घेता, आणि यांच्या कापडाने पण ॲक्सिडेंट होतो. डायरेक्ट हँडल येतं ना त्याच्यामध्ये. हां, तर त्याच्यामुळे काय होतं, राईट लेफ्ट घेतात आणि डायरेक्ट कांड होतं ना. नुसती ट्रॅफिक आहे इथे. अडकले का आता, ठोकले पण वाटतं का आता. चल ना भाई, चल ना. राईटला जायचं तर त्याने मस्त त्या साईडने थांबव आणि जा ना. मग नंतर अनपढ लोक असतात सिरियसली. ह्या गोष्टींचा अवेअरनेस मी नेहमी ठेवतो, पण एकट्याने म्हणजे आपण एकट्याने ठेवून काय होत नाही. लोक बुद्धिलेस आहे, बुद्धिलेस. फायनली थोडासा रिकामा रस्ता मिळाला आहे मला. आरामात तिथपर्यंत पोचलो. तिकडे लक नव्हतं, आपल्या आधी सगळ्या गाड्या निघून गेल्या. 5 मिनटं थांबलो, परत त्या सिग्नलपर्यंत ओके आलो, आणि तिकडून नंतर ही ट्रॅफिक. आता इथून पुढे जरासा नॉर्मल प्रवास एक्सपेक्टेड आहे, कारण जाम चिडचिड होते अशा ह्याच्यात. कारण प्रॉब्लेम हा नाही आहे की लोकांनी डिसिप्लिनमध्ये चालवले ना तर चिडचिड नाही होत. लोक म्हणजे कसे चालवतात त्यांचं त्यांना माहिती. वा, हिमा द लयन. पाऊस आहे, डेंजर डॉन पाऊस. पाऊस बोलते मला पण माज आला आज. रस्ता ज्या प्रकारे मला रिकामा दिसतोय ना, तर थोडीशी भीती वाटायला लागली आहे. इकडे ना भरपूर पाणी जमा होतं, पण आपलं लक चांगलं आहे की आपल्याला ते सगळं आता एक्सपिरियन्स नाही करायला, म्हणजे नाही करत आहे. कारण इकडून कसलं तरी पाणी येतं. नाही, रस्ते रिकामेच आहेत. लोक घरून करत आहेत कामं, चिलमध्ये एकदम, भजी आणि चहा पीत. ऐ काय करत होता, स्टँडच नाही लावला त्याने. लहान आहे. चला, भरपूर हवा आहे, भरपूर हवा. म्हणजे लिटरली मी ना आता इथून चालू तेव्हा थोडासा लेफ्टला मी हे होतो आहे. कधी कधी आरे कॉलनी सुकूनच वाटतं जेव्हा ट्रॅफिक नसते तेव्हा बोलतो आहे. अदरवाईज सुकून आहेच आरे कॉलनी, बट ट्रॅफिक नसते ना. आणि काय वातावरण झालं आहे बाई. हा काय ते पावसाचे थेंब लागत आहेत चटाचट. ऑलरेडी ना जे ढग वगैरे आले ना काळे,
त्याच्यामुळे थोडीशी संध्याकाळ वगैरे सारखं वाटत होतं. आता मॉर्निंगचे 10:30 वगैरे वाजले, ठीक आहे. आणि आरे कॉलनीमध्ये एवढं म्हणजे जंगल आहे ना, पूर्ण दाट आहेत झाडं वगैरे, तर ते अजून हे वाटतं, काळोख वाटतो. म्हणजे कसं आता एक कॅमेऱ्यामध्ये सगळ्याच गोष्टी नाही दिसत, काही थोड्या एनहान्स होतात गोष्टी. त्यामध्ये मी नाईट मोड ऑन नाही केले. जर नाईट मोड ऑन असतं ते अजून एकदम उजेड वाटला असता. पाऊस आज दिवसभर आणि मला वाटतं उद्यापर्यंत राहणार हा पाऊस. झाड पडल्याच्या आईला रे, हवा तर आहे, झाडं वगैरे पडणं मला ना नॉर्मल वाटतं, पण नॉर्मल आहे पडणं, पण डेंजर आहे. कळतं आहे मला काय बोलायचं आहे. आरे कॉलनीत एक मस्त डॅम आहे, मी रील्समध्ये बघितलेलं, बट मला अजूनपर्यंत त्याचं माहीत नाही एक्झॅक्टली कुठे येतो. जाडे मोठे स्पीड ब्रेकर आहे तिकडे, आणि पाहिजे पण. रस्ताच खूप स्मूथ आहे. मागे मारलेला जसा मी डायलॉग, चाटलं तरी ना खरचटणार नाही तुमची जीभ. इकडे एवढा सगळा रस्ता नीट केला, पण हा प्रॉब्लेम काय रस्ता नीट करायचा, म्हणजे पर्पजली नाही करत आहेत की काय माहीत नाही. झाडांच्या फांद्या होत्या रे, म्हणजे हां पर्पजली नाही करायची काय माहीत नाही. आता माती टाकून ठेवली, त्याने अजून स्लिपरी आणि चिखल होणार. हा इच्छा गावात रे मेदूवड्याचा, नुसता मेदूवड्याचा नुसता तो वास एवढा टेम्पटिंग आहे ना, आणि आई शपथ रे सिरियसली. वा पोचलो आपण मस्त, विथ नो स्ट्रगल, नो वॉट एवर, वी मेड इट टू द ऑफिस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर दुसरा एक ऑप्शन आहे, लाईक करा. ओके, सबस्क्राईब करा जर तुम्ही विदाऊट सबस्क्रायबिंग हा व्हिडिओ बघताय किंवा माझे कोणतेही व्हिडिओ बघताय. मी परत ही क्लिप टाकणार, मजा घ्या या क्लिपची. फोर्स ना एव्हरी टाईम तिकडे कमी जास्त होत राहतो, पावसावर डिपेंड आहे. ठीक आहे, चलो टेक केअर, बाय.